नमस्कार रसिक, आज आपण दिलखुलास या पॉडकास्ट मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. दिवस गेले. मध्यंतरीच्या काळामध्ये डॉक्टर श्यामसुंदर जळके यांची आपण अंधश्रद्धेच्या संदर्भाने मुलाखत घेतली होती आणि त्यानंतर आपण आज दुसरा भाग प्रदर्शित करत आहोत. आणि या दुसऱ्या भागामध्ये मी घेऊन आलो आहे आपल्या सिन्नर वडांगळी या गावचे आणि सिन्नर भूषण असलेले किरण भावसार सर यांना. किरण भावसार सर नमस्कार. हे कवी आहेत. किरण भावसार सरांचं मराठी वाङ्मयामध्ये एम.ए. पर्यंतचं शिक्षण झालेलं आहे आणि ते सिन्नर येथे ॲडव्हान्स एन्झाईम टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीत असिस्टंट मॅनेजर परचेस या पदावर कार्यरत आहेत. त्यांची अनेक बालकविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्याचबरोबर त्यांची कादंबऱ्या प्रकाशित आहेत. त्यांना विविध पुरस्कार प्राप्त आहे. आत्ताच अलीकडे त्यांचा घामाचे संदर्भ हा जो काही कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे, त्यांना कमीत कमी 10 पुरस्कार मिळालेले आहेत. असं हे भावसार सरांचं दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. आणि सर, आज तुमच्या कविता, तुमचं ग्रामीण जीवन, त्याचबरोबर शहरी जीवन, कामगार चळवळीमध्ये तुम्ही आहात, कामगार साहित्य संमेलनाचं नेतृत्व तुम्ही करत आहात, या संदर्भाने आज आपण गप्पा मारणार आहोत. आणि गप्पा आपल्या टायटल प्रमाणेच त्या दिलखुलास असणार आहे. आणि म्हणून भावसार सरांना आपण प्रश्नांची सुरुवातच अशी करूया की सरांची आपण कौटुंबिक पार्श्वभूमी आणि त्यांचं जे वडांगळी गाव आहे सिन्नर तालुक्यातलं, ते जरा वेगळ्या पद्धतीचं वैशिष्ट्य असलेलं गाव आहे. ती वैशिष्ट्य नेमकी काय आहे ती सुद्धा आपण सरांकडून आज जाणून घेणार आहोत. तर सर, आम्हाला तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल आणि गावाबद्दल थोडक्यात सांगा. सिन्नर तालुक्यातलं वडांगळी हे गाव माझं जन्मगाव. आयुष्यातली 32 वर्ष मी या गावात राहिलो. माझे आई वडील टेलर काम करत असत आणि शिवणकाम करून त्यांनी आम्हाला 3 भावंडांना लहानचं मोठं केलं. चांगले संस्कार, उच्च शिक्षण दिले. आई वडील हे करत असतानाच वडांगळीच्या मातीनेही आमच्यासाठी खूप काही केलंय असं मला वाटतं. जननी आणि जन्मभूमी या दोन्हींचेही ऋण शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. या वडांगळीच्या मातीनेही आमचं खूप चांगल्या रीतीने भरण पोषण केलं. वडांगळीची माती मुळातच सृजनशील. गावात नाट्य परंपरा होती. मंदिरातून पोथ्या पुराणं चालायची, हरिपाठ व्हायचा, काकड आरती व्हायची. गावात सतीदेवीचं मंदिर आहे. तिथे बंजारा समाजाचे भाविक आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि संपूर्ण महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश अशा विविध प्रांतांतून यायचे. आणि हे सगळं पाहत असताना, ते बघत आम्ही लहानचे मोठे झालो. गावातली नाटकं बघत, आठवडे बाजारी किंवा यात्रेला येणारे तमाशे बघत, जागरण गोंधळाचे कार्यक्रम बघत आम्ही लहानचे मोठे झालो. आमच्या गावात शिमग्याला एक शिमग्याचं लोकगीत परंपरेने म्हटलं जायचं. ते शिमग्याचं गीत लहानपणी आम्ही खूप वेळा ऐकलेलं. आणि जेव्हा मी मोठा झाल्यावर पत्रकारितेत आलो, प्रत्येक गोष्टीत जेव्हा मला बातमी दिसायला लागली, तेव्हा त्या शिमग्याच्या गाण्याने माझं लक्ष वेधून घेतलं की हे गाणं आपण जगवलं पाहिजे, जिवंत ठेवलं पाहिजे. एका शिमग्याला ते गाणं पाहत असताना माझ्या असं लक्षात आलं की ते मौखिक परंपरेने चालत आलेलं गाणं म्हणणारी माणसं मात्र आता आयुष्याच्या उत्तरार्धात येऊन ठेपलेली आहे. त्यांची वय 75 पार झालेली आहे. आणि भविष्यात उद्या ही माणसं जेव्हा काळाच्या उदरात गडप होतील, त्यांच्यासोबत ते गाणंही नष्ट होईल. ते आपण टिकवलं पाहिजे या भावनेतून तो शिमग्याचा उत्सव पार पाडल्यानंतर मी त्या प्रत्येक बुजुर्गाची भेट घेतली
आणि त्यांच्याकडून त्यांना जसं आठवेल तसं ते गाणं लिहून काढलं. त्यानंतर त्या सगळ्यांकडून ते गाणं एकत्रित करून मग त्याचं संपादन केलं आणि ते एक चांगल्या स्वरूपात लिहून काढलं. आणि लिहून काढल्यानंतर माझ्या हाती खूप मोठा खजिना आल्याचा आनंद मला झालेला होता. मग ते गाणं मी त्याच्यावर सकाळमध्ये त्या काळी लेख लिहिला. पहिल्यांदा ते मौखिक परंपरेने वर्षानुवर्ष चालत आलेलं गाणं पहिल्यांदा छापील स्वरूपात वृत्तपत्रात आलं. त्यानंतर मग आमचं दिग्विजय कला क्रीडा साहित्य केंद्र नावाची आम्ही काही मित्रांनी स्थापन केलेली संस्था होती गावात. आम्ही वाचनालय सुरू केलेलं. तर आमच्या संस्थेची स्मरणिका काढत असताना त्या स्मरणिकेतही आम्ही ते गाणं छापून आणलं. प्रकाश खुळे, रवींद्र खुळे, आमचे मार्गदर्शक अशोक घुमरे यांच्या माध्यमातून गावात आम्ही साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक चळवळ रुजवली होती. आम्ही त्या काळात वाचनालयासोबतच गावात व्याख्यानमाला सुरू केली. कवी संमेलनासारखे प्रयोग गावात राबवले. आणि असं करत असताना गावाची जी नाट्य परंपरा होती, जी लोप पाहू पाहत होती, तिलाही अशोक घुमरेंच्या माध्यमातून ऊर्जितावस्था मिळाली. अशोक घुमरेंनी त्या काळात पारंपरिक नाटकांसोबतच गावात नवीन नाट्य म्हणजे प्रायोगिक नाटकं त्यांनी आणली. त्या पद्धतीने दिग्दर्शित केली. काही एकांकिका बसवल्या आणि गावातली जुनी जी पारंपरिक नाटकं होती त्याबरोबरच मनोहर शहाणेंचं पुत्र सारखं नाटक त्या काळात राज्य नाट्य स्पर्धेत दिग्विजयाच्या माध्यमातून ते घेऊन गेले. आणि अशी सगळी गावाची परंपरा असताना मलाही लहानपणापासूनच लिहिण्याचा छंद होता. काही चांगले निबंध लिहित असताना किंवा कवितेशी शब्दांशी खेळण्याचा नाद त्या बालवयात लागला होता. शिक्षक कौतुक करत गेले आणि मग लिहिण्याला चालना मिळत गेली. मग काही वृत्तपत्रातून लिहू लागलो. त्या काळात मी पहिलीच कविता जी लिहिलेली होती ती पहिली कविता बालकविताच असावी. शब्दांशी खेळत असताना मोती माझा कुत्रा पण आहे फारच भित्रा, एकदा काय झाले ढग आकाशात जमले, असं यमक जुळवीत वगैरे ती कविता मी केलेली होती. वयाच्या किती वर्ष? साधारण 6वी 7वीत असताना ती कविता केली असेल. आणि मग तिथून पुढे तो शब्दांचा प्रवास सुरू झाला. आणि पहिलीपासूनच मला आठवतं की बालभारतीतल्या सगळ्या कविता आवडायच्या. अनेक कविता पाठ होऊन जायच्या आणि कवितेची आवड ती अशी रुजत गेली. माझी आजी होती, तिला खूप म्हणी पाठ होत्या. तिच्या प्रत्येक वाक्यात म्हण असायची आणि तो म्हणींचा ठेवाही माझ्यासाठी खरं तर खजिना होता. आणि आजीचा सहवास मला वयाच्या 10व्या वर्षापर्यंतच लाभला. परंतु ते मनावर काहीतरी त्या म्हणींचं तिच्या गारूड झाल्याचं मला आठवतं. तिच्या अनेक म्हणी आजही मला आठवतात. तर अतिशय सुंदर असं ते बालपणीचं वातावरण होतं. अभावाची परिस्थिती होती पण तरीही खूप काही चांगलं भरणपोषण त्या काळात होत होतं. गावात काकड आरती चालायची, विठ्ठल मंदिरात हरिपाठ चालायचा, महादेवाच्या मंदिरात पोथी वाचली जायची. श्रावणातलं ते कुंद वातावरण, महिलांच्या साठा उत्तराच्या कहाण्या तिथं ऐकायला मिळायच्या. आणि ह्या सगळ्या वातावरणात पांडव प्रताप, रामायण, महाभारत, नवनाथ अशा पोथ्या लहानपणी ऐकलेल्या आहेत. किंवा ज्ञानेश्वरीवरची प्रवचन, कीर्तन हेही गावात व्हायची. मग आम्ही थोडे मोठे झाल्यानंतर त्याला थोडं वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. गावात लोकांना जे भजन कीर्तन ऐकण्याची सवय होती, प्रवचन ऐकण्याची सवय होती, आम्ही त्यांना व्याख्यानं ऐकण्याची सवय लावली. आम्ही कवी संमेलनातून त्यांना कविता ऐकवल्या आणि
वेगळं काहीतरी गावासाठी काय करता येईल असाही प्रयत्न केला. त्या माध्यमातूनच स्वतःलाही लिखाणाची आवड लागलीच होती. पत्रकारितेतून आलो. लिखाणाची हौस भागली जावी म्हणून खरं तर मी पत्रकारितेत आलो होतो. आणि पत्रकारितेच्या माध्यमातून 12 वर्ष गावाची सेवा करण्याची संधी मला मिळाली. असं सगळं खूप छान गावातलं वातावरण होतं. अनेक मी ललित लेख लिहिले, त्यात गावाची पार्श्वभूमी आलेली आहे. आमच्या गावात शनीखालची चिंच नावाची एक चिंच आहे आणि ते चिंचेचं झाड त्यांनी संपूर्ण गावाची जडणघडण बघितली. गावाच्या स्थापनेपासून ते झाड असावं. मला तर ते झाड म्हणजे गावाचा मूळ पुरुषच वाटतं. आणि त्या चिंचेने जे आजपर्यंत झाड पाहिलंय आणि ती चिंच जर बोलली असती, त्या चिंचेच्या काय भावना असतील. ती चिंच मानवी स्वरूपात आहे आणि तिच्या ज्या भावना असतील त्या मी शनीखालची चिंच या ललित लेखाच्या स्वरूपातून मांडल्या. आणि तो ललित लेखही अनेक लोकांना त्या काळात आवडला. 2011 मध्ये माझा पहिला कविता संग्रह मुळांवरची माती सांभाळताना आला. या कविता संग्रहामध्ये मी ग्रामीण जीवन, शेतकऱ्यांचं जीवन आणि कामगार जीवन या दोन्हींच्याही भावना कवितांतून व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे व्यक्त करताना ह्या ज्या कविता आहेत, मी आजूबाजूला माझ्या जे होतं, मी कामगार म्हणून कंपनीत नोकरी करत होतो, त्याचबरोबर ग्रामीण भागात राहत होतो. आम्हाला स्वतःला 1 इंच जरी शेती नसली तरी पण माझे सर्व मित्र हे शेतकरी वर्गातले होते. माझे वडील शिवणकाम करत, त्यांच्याकडे येणारी सर्व गिराईक ही शेतकरी असायची. त्यामुळे शेतकऱ्यांची दुःख, त्यांची ससे होलपट ती मी जवळून बघत होतो. आणि कामगार म्हणून कंपनीत काम करताना कामगारांचं जीवन, त्यांच्या हाल अपेष्टाही मी जवळून पाहत होतो. ते सगळं आपसुकच माझ्या कवितेत उतरत गेलं आणि त्यातूनच पहिला कविता संग्रह मुळांवरची माती सांभाळताना हा आला. आणि ते तुम्ही लुप्त होत चाललेले जी काही शिमग्याची गाणी होती ती पण काही शब्दबद्ध केलेली आहे. हो, तर मगाचा तो मुद्दा बोलताना माझ्याकडून निसटला. तर शिमग्याला च जे गाणं आहे ते जतन करताना मग मी जे कागदावर लिहून काढलं. आणि आज अशी अवस्था आहे की ती ज्या लोकांना ते गाणं मुखोद्गत होतं ती नंतर काळाच्या उदरात गडप झाली. पण मी जे कागदावर लिहून काढलं गाणं, छापून आणलं, ते मात्र त्यामुळे छापल्यामुळे ते चिरकाल टिकू शकेल, अक्षरबद्ध झालं. ते अक्षरांच्या स्वरूपात आल्यामुळे आज ते गाणं मी जतन करू शकलो आणि त्याचा मला सार्थ अभिमानही वाटतो की गावाचं एक लुप्त होणारं लोकगीत मी जतन करू शकलो. खूप सुंदर गाणं आहे ते. त्याच्या काही ओळी तुम्हाला ऐकवतो. वरल्या राणी 9 नांगराची जाळी, वरल्या राणी 9 नांगराची जाळी, नांगरून दुनून केली या काळी, नांगरून दुनून केली या काळी, नांगरता नांगरता लागल खुटव, नांगरता नांगरता लागल खुटव, अवघे नांगर मिळून यावा, एवढं खुटव काढून द्यावा, अवघे नांगर मिळून यावा, एवढं खुटव काढून द्यावा, खुटव काढता लागल पाणी, खुटव काढता लागल पाणी. आता पाणी लागल्यानंतर आपल्याकडे त्याची पूजन करण्याची सगळीकडे प्रथा असते. नदीला जरी पाणी आलं पहिलं तर आपण त्याची पूजा करतो, किंवा विहिरीला पाणी लागलं की आपण त्याचं पाणी पूजन करतो. तसंच खुटवं काढल्याबरोबर तिथे पाण्याचा झरा लागला तर त्याचंही पूजन केलं पाहिजे. म्हणून त्या गाण्यातल्या पुढच्या ओळी अशा आहेत. खुटवं काढता लागल पाणी, खुटवं काढता लागल पाणी, अवघे बामन मिळून यावा, एवढी संध्या करून द्यावा, अवघे बामन मिळून यावा, एवढी संध्या करून द्यावा,
संध्या करता डळमळ मासा, संध्या करता डळमळ मासा. आणि संध्या करताच काय चमत्कार झाला की त्या पाण्यामध्ये एक मासा अवतरला. आणि शिमग्याची एक पद्धत असते की ब्राह्मण हा समाजाला दिशा देणारा घटक त्या काळात, किंवा तोच गावात त्या काळात शिकलेला असायचा. आणि जो गावात शिकलेला आहे, शहाणा आहे, त्याची टिंगल करण्याची गावकऱ्यांची सवय असते. तर मग शिमग्याला गावातील ब्राह्मणांची हमखास टिंगल केली जायची. आणि त्या टिंगली मागेही एक सात्विक भाव असायचा. दुष्ट पद्धतीने ती टिंगल टवाळी नसायची किंवा बोचरी टिंगल नसायची. तर संध्या करता डळमळ मासा, संध्या करता डळमळ मासा, तोडील जानव टाकीला फासा, तोडील जानव टाकीला फासा. मग संध्ये करता पूजना करता आलेल्या ब्राह्मणानेच तो मासा दिसताच त्याच्या तोंडाला पाणी सुटलं आणि मग त्याने जानव तोडून माशाला गळ टाकला, फासा टाकला आणि मासा पकडला किंवा पकडायचा प्रयत्न केला, असं त्या गाण्यात येतं चित्रण. तोडील जानव टाकीला फासा, तोडील जानव टाकीला फासा, नाऱ्या म्हणतो तळून खाईल, मासा म्हणतो पळून जाईल. नाऱ्या म्हणतो तळून खाईल, मासा म्हणतो पळून जाईल. जायजाच्या पोरा हो टिप्पर घाई खेळा, जायजाच्या पोरा हो टिप्पर घाई खेळा. आणि असं म्हणत डफाच्या तालावर मग टिपरी नृत्य सुरू व्हायचं. असं चार कडव्यांचं हे परंपरेने चालत आलेलं लोकगीत आहे. आणि ते लिहून काढल्यामुळे पुढच्या पिढीला आता ते मिळालं आहे किंवा जतन करता येत आहे. आजही शिमगा आला की गावातील जे तरुण हे शिमग्याची टिप्परघाई साजरी करतात, ते त्या गाण्याच्या झेरॉक्स घेऊन त्या सर्वांना वाटून ते म्हणून मग आज हे टिप्परघाई आमची साजरी होते. अशा पद्धतीचा तो खूप एक मोठा आत्मिक आनंद मला त्या गाण्याने दिला आहे. आणि त्याचीच बीज पुढे कुठेतरी माझ्या कवितेत आलेली आहेत असंही मला वाटतं. आणि तेव्हापासून तुम्ही कविता करायला सुरुवात झाली? हो, पत्रकारितेची ती सुरुवात होती आणि कविताही त्याच काळात लिहित होतो. आणि मग इकडे नोकरीकडे कसा प्रवास झाला? नोकरी त्यापूर्वीच साधारण 1994 मध्ये मी सिन्नरला ऍडव्हान्स एन्झाईम टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीत रुजू झालो. आणि त्या कंपनीतील नोकरीने मला आर्थिक स्थैर्य मिळवून दिलं, माझ्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळालं. आणि कंपनीतलं वातावरण, कंपनीतली मॅनेजमेंट, आमचे राठी साहेब तिथे आहेत, त्यांनी माझ्यातील कलागुण हेरून, माझ्यातील साहित्य गुण हेरून मला पूर्वीपासून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. आदरणीय गोरे साहेब म्हणून त्या काळात आमचे एचआर मॅनेजर होते आणि त्यांनाही साहित्याचा व्यासंग होता. आमच्याकडे दिशा नावाचं मॅगझिन मासिक त्या काळात ते पब्लिश करायचे आणि त्या दिशा मासिकात मग मी लिहू लागलो. माझ्या काही कविता, लेख त्या दिशा मासिकातूनही छापून यायच्या. आणि या माध्यमातून कंपनीतल्या मालकांनी किशोर राठेंसारख्या अतिशय कलेचं कौतुक असणारे किंवा साहित्याचं कौतुक असणारे मालक मला लाभले आणि त्यांनी ह्या वेळोवेळी प्रोत्साहन देत गेले. त्यांच्या प्रयत्नातूनच माझं पहिलं जे पुस्तक आहे मुळांवरची माती सांभाळताना हे आलं. त्याचं ई बुक काढण्यासाठी पण त्यांनीच मला प्रेरणा दिली, मदत केली. असं सगळीकडून आशीर्वादाचे हात माझ्या पाठीशी येत गेले. विवेक उगल मुगले, रवींद्र मालुसकर, विजयकुमार मिठे, दिवंगत कवी गौरव कुमार आठवले हेही त्या काळात माझ्या पाठीशी उभे राहिले. मला पाठबळ ह्या लोकांनी दिलं आणि माझी कविताही मग बहरून येत राहिली, फुलत गेली.
तुमचे हे जे घामाचे संदर्भ हा जो हम्म. कविता संग्रह आता अलीकडे प्रकाशित झाला, हम्म. याच्यामध्ये कामगारांच्या बद्दल तुमचं लिखाण आहे, हो कविता हो आहे. हो तर त्या कामगारांच्या साहित्य संमेलनाबद्दल पण तुम्ही सहभाग घेतलेला आहे किंवा हो हो ते हो. वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्याचं तुमचं कार्य चांगलं आहे. हम्म. तर त्याच्या संदर्भाने आम्हाला काही सांगा कामगार साहित्य संमेलनाचे. तर कामगार साहित्य संमेलनाला फार मोठी परंपरा आहे. हम्म. नारायण सुर्वे पहिल्या कामगार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते हम्म. आणि कामगार साहित्य संमेलन आयोजित करावं ही कल्पना देखील त्यांचीच होती. बर. पुढे त्या पहिल्या कामगार साहित्य संमेलनापासूनच ते कामगार साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीत होते. सध्याचे कामगार कल्याण आयुक्त रविराज येळवे हे अतिशय गुणग्राहक आहेत आणि त्यांनीच मला त्या संयोजन समितीमध्ये काम करण्याची संधी दिली, जिथे नारायण सुर्वेंसारख्या जे माझ्या लिखाणाचेही आदर्श आहेत, त्यांनी जिथं काम केलं होतं तिथं मला काम करण्याची संधी मिळाली. मिरज इथे भरलेल्या 17व्या कामगार साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीत मला काम करण्याची संधी मिळाली आणि ते अतिशय यशस्वी झालेलं कामगार साहित्य संमेलन. आत्ताच मध्यंतरी गेल्या महिन्यात चित्रशिल्प काव्य अशी काव्य मैफिल मुंबईत विक्रोळीत झाली. कामगार कल्याण मंडळानेच ती आयोजित केली होती आणि त्या संमेलनातही संपूर्ण महाराष्ट्रातील कामगारांनी एकत्र येऊन ते चित्रशिल्प काव्य मैफिल सजली आणि अतिशय बहारदार असा तो कार्यक्रम झाला. तर यापुढील काळातही संपूर्ण महाराष्ट्रातील कामगारांच्या लिहित्या हातांना कसं व्यासपीठ मिळवून देता येईल असा आमचा प्रयत्न असणार आहे. माझ्यासोबत आदरणीय कामगार भूषण पुरुषोत्तम सदाफुले असतील, अरुण म्हात्रे, मुकुंद कुळे, प्रतिमा जोशी, मनोहर धोत्रे, अविनाश दौंड यांच्यासारखी मंडळी ही त्या संयोजन समितीत आहेत आणि दरवर्षी अतिशय दर्जेदार असं कामगार साहित्य संमेलन भरवण्याचा या पुढील काळातही आमचा मानस आहे. आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या खालोखाल कामगार साहित्य संमेलन गणलं जातं आणि अनेकदा कामगार साहित्य संमेलनाचा अध्यक्ष राहिलेली व्यक्ती अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेली आहे. म्हणजे अशी अनेक उदाहरणं देता येईल. म्हणजे उत्तम कांबळे असतील, आत्ताच मिरजेला जे कामगार साहित्य संमेलन झालं त्याच्या अध्यक्षा आदरणीय डॉक्टर तारा भवाळकर मॅडम होत्या. त्याच अखिल भारतीयच्याही आता गेल्या वर्षी झालेल्या संमेलनाच्या दिल्लीतल्या त्याही त्या अध्यक्ष होत्या. अशी अनेक नावं घेता येतील, अशी परंपरा आहे. तर असं खूप उंचीचं कामगार साहित्य संमेलनही होत असतं आणि कामगारांच्या लेखणीला तिथे संधी मिळत असते. तर घामाचे संदर्भाबाबत सांगायचं झालं तर नारायण सुर्वेंच्या नंतर कामगार साहित्य तितक्या समग्रपणे किंवा तितक्या ठसठसीतपणे आलं नाही मराठी साहित्य विश्वात. बरोबर. किंवा काही 4-2 कविता त्रोटकपणे अनेक संग्रहातून येत राहिल्या किंवा जयंत पवारांसारख्या काही कवींनी अगदी विंदांनी सुद्धा कामगार जाणीवेच्या कविता लिहिलेल्या आहेत. पण समग्रपणे हे साहित्य आलं नव्हतं किंवा कामगार जाणीवांच्या कवितांचा तो स्रोत प्रवाह जरा क्षीण झाला होता. तर घामाचे संदर्भ या कविता संग्रहातून ठसठसीतपणे पुन्हा एकदा कामगार जाणीवेची कविता मराठी साहित्य विश्वात आलेली आहे आणि रसिक वाचकांनी तिचं भरभरून स्वागत कौतुकही केलेलं आहे.
हा जो सरांचा घामाचे संदर्भ हा जो कविता संग्रह आहे, याला आतापर्यंत 10 विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलेला आहे. आपण सरांकडून घामाच्या संदर्भातल्या एक कविता आम्हाला उदाहरणादाखल ऐकवली तर चांगलं होईल. एखादी कविता आम्हाला ऐकवा. अशा पद्धतीनं सरांचं जे कार्य आहे हे कामगार साहित्य संमेलनाच्या बद्दल तर आहेतच, परंतु कवितेतून कामगारांचे प्रश्न, कामगारांच्या विविध जाणीवा या सगळ्यांची मांडणी सरांनी केलेली आहे. इतकंच नव्हे तर सरांची दुसरीच्या पुस्तकामध्ये सुद्धा कवितेचा समावेश अभ्यासक्रमामध्ये आहे. 5वीच्या पुस्तकात सुद्धा 2 कविता आहेत. त्या कवितांकडे पण मी येणार आहे. आता सर आपल्याला घामाच्या संदर्भातली एक कवितेचं वाचन करून दाखवतायत. सध्या वारीचे दिवस हो, आहेत. हो. सकाळीच मी निवृत्तीनाथांच्या पालखीचं हो. सिन्नर मध्ये आगमन आगमन झालं, झालं. तिचं दर्शन घेऊन आलो. वा. आणि कामगार मात्र वारीला जाऊ शकत नाही. हा. तो तिन्ही पाळ्यांच्या याच्यामध्ये चक्रामध्ये अडकलेला असतो. काम हीच त्याची वारी ठरते, या आशयाची ही कविता आहे. कवितेचं नाव आहे वारी. सेकंड नाईट राबू तिन्ही पाळ्या, सेकंड नाईट राबू तिन्ही पाळ्या, पाण्याच्या चिपळ्या घेऊ हाती. वा. भरवू कोळसा पेटे बॉयलर, भरवू कोळसा पेटे बॉयलर, चिमणीचा धुर विठू आम्हा. वा. कारखाना आम्हा पंढरी निवास, कारखाना आम्हा पंढरी निवास, भरवितो घास पांडुरंगा. खडखडाटाचे अभंग गवळणी, खडखडाटाचे अभंग गवळणी, दुजा यंत्राभुनी हरी कैसा. खडखडाटाचे अभंग गवळणी, दुजा यंत्राभुनी हरी कैसा. रोज करू आम्ही 8 तास वारी, रोज करू आम्ही 8 तास वारी, कामात श्रीहरी पाहू सदा, कामात श्रीहरी पाहू सदा. वा सर. म्हणजे बघा ज्या पद्धतीने संत सावतामाळी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी म्हणतात, त्या पद्धतीने सरांच्या कवितेतला कामगारही आपली कंपनी किंवा आपला कारखाना याला पंढरी मानून त्याच्यामध्ये आपलं कसं नंदनवन उभं करत असतो किंवा पंढरीची ती वारी साजरी करत असतो, हे सरांनी सांगितलेलं आहे. सरांचं बरीचशी कविता संग्रह या ठिकाणी आमच्या पुढे ठेवलेले आहेत. त्यामध्ये इरिंग मिरिंग सारखा कविता बालकविता संग्रह आहे. सरांचं बालसाहित्यही विपुल प्रमाणामध्ये आहे. स्वप्न वेड्या पंखांसाठी हे सरांचं पुस्तक आहे. त्यानंतर आपडी थापडी हा एक कविता संग्रह आहे. खेळ करू शिकू. आता आम्हाला सर ही जी इयत्ता 5वीच्या पुस्तकामधली कविता आहे, खेळ करू शिकू, खेळू करू शकू, खेळू करू शिकू, तर ही कविते सर आपल्याला वाचन करून दाखवतायत. सरांच्या 2 कवितेंचा समावेश या पुस्तकामध्ये केलेला आहे. त्याचबरोबर इयत्ता 2रीचंही पुस्तक आहे खेळू करू शिकू, त्यामध्ये एक कविता आहे. त्यानंतर सर ह्याही कवितेचं आपल्याला वाचन करून देते. इयत्ता 5वीच्या खेळू करू शिकू या पाठ्यपुस्तकात रेषा आणि आकार या कवितेचा समावेश केला गेलेला आहे. काव्य सादरीकरण या सदराखाली ती कविता बालभारतीने घेतलेली आहे. आणि ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं की हे मराठी सोबतच भारतातील इतर 10 भाषांमध्ये हे पुस्तक छापलं जातं. आणि ह्याच पुस्तकाचा इतर 10 भाषांमध्ये अनुवाद केला जातो. साहजिकच माझ्या कवितांचे देखील 10 भागात 10 भाषांमध्ये अनुवाद या पुस्तकाबरोबरच झालेले आहेत. ती माझ्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. अनेक समजा उर्दू, सिंधी, तमिळ, तेलुगू या भाषा त्यांची लिपी आपल्याला अवगत नाही. आपली कविता असते पण आपल्याला वाचता येत नाही. तर असा खूप आनंददायी
भाग आहे आणि असा आनंद बालभारतीने या पुस्तकांच्या माध्यमातून मला दिलेला आहे. वा. तर रेषा आणि आकार ही या दोन कविता आहेत या पुस्तकात. त्यातली रेषा आणि आकार ही कविता आपल्या समोर सादर करतो. रेषा आणि आकार. गिरकी घेत रेषा एक गोल गोल फिरली. वा. गिरकी घेत रेषा एक गोल गोल फिरली. कळले नाही तिला कधी वर्तुळात ती शिरली. वर्तुळातून निघाली 3 ठिकाणी वाकली. वर्तुळातून निघाली 3 ठिकाणी वाकली. टोकदार टोकांनी त्रिकोणात टेकली. वा. वर्तुळातून निघाली 3 ठिकाणी वाकली. टोकदार टोकांनी त्रिकोणात टेकली. त्रिकोणातून सटकली. त्रिकोणातून सटकली चौरस होऊन नटली. 4 कोपऱ्यात बसून चौकोनालाही विटली. वा. मनासारखे बागडताना रेषा नदी होडी झाली. मनासारखे बागडताना रेषा नदी होडी झाली. फळाफुलांचे आकार घेत निसर्गाची रूपे ल्याली. वाकडी तिकडी वीज कधी. वाकडी तिकडी वीज कधी. कधी झाली सरळ खांब. वाकडी तिकडी वीज कधी झाली कधी सरळ खांब. नागमोडी वळणे घेत रस्ता झाली लांबच लांब. डोंगर झाली घर झाली. डोंगर झाली घर झाली. कधी चित्र शिल्प झाली. अनेकविध आकारांनी रेषा नव्या रूपात आली. अनेकविध आकारांनी रेषा नव्या रूपात आली. वा. आपण पहिल्या वर्गातच रेषा आकार शिकत असतो आणि ही रेषा आकारच मग आपल्या समोर लिपी बनून येते, चित्र बनून येते, शिल्प बनून येते. तर रेषेचा आपल्या आयुष्यातला जो प्रवास आहे तो या कवितेतून मी विद्यार्थ्यांसाठी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही दुसरीच्या पुस्तकात. इयत्ता दुसरीच्या पुस्तकात माझी अदलाबदल नावाची कविता आहे. तर ती बडबड गीत म्हणून बालभारतीने तिचा या पुस्तकात समावेश केलेला आहे. अच्छा. कविता अशी आहे. रंगरूपाची पक्ष्यांनी अदलाबदल केली. रंगरूपाची पक्ष्यांनी अदलाबदल केली. याचे कपडे त्याला मोठी धमाल झाली. बगळ्याचा डगला. बगळ्याचा डगला कावळ्याने घातला. पांढऱ्या शुभ्र एप्रन मध्ये डॉक्टरच वाटला. मोराचा पिसारा कोंबड्याने पळवला. मोराचा पिसारा कोंबड्याने पळवला. वजन कसले झेपते त्याला सारा मातीत मळवला. चिमणी बिचारी हिरमुसली. चिमणी बिचारी हिरमुसली. तिचे कुणाशी जमेना. करड्या पांढऱ्या रंगाविना तिला मुळी करमेना. करड्या पांढऱ्या रंगाविना तिला मुळी करमेना. वा. अशा पद्धतीचं हे बडबड गीत आहे. आणि आणखी थोडं सांगावंसं वाटतं की एकीकडे घामाचे संदर्भ मुळांवरची माती सांभाळताना किंवा मी आपला उगीच या 3 कविता संग्रहातल्या कविता आणि दुसऱ्या स्वप्नवेड्या पंखांसाठी इरिंग मिरिंग आपडी थापडी या बालकविता संग्रहातील कविता. या दोन्ही संग्रहातील भाव आशय पूर्णपणे वेगळा आहे किंवा 2 टोकच आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे घामाचे संदर्भ लिहिणारा कवी आणि इरिंग मिरिंग आपडी थापडीतल्या कविता लिहिणारा कवी एकच आहे की काय असंही वाचकांना रसिकांना प्रश्न पडावा. इतक्या या कविता त्यातील आशय भिन्न आहे. विविध विषय आहेत, विविध आशय आहेत. आणि काय होतं की मुलांसाठी लिहिताना त्यांचं भावविश्व आपल्याला कळलं पाहिजे. ते आपल्याला मांडता आलं पाहिजे. मूल होऊन आपल्याला विचार करता आला पाहिजे. मूल होऊन आपल्याला त्या कल्पना सुचल्या पाहिजे, ते शब्द सुचले पाहिजे. आणि ते लिहिताना मला वाटतं कवी पण मूलच होतो. होतं. आणि ह्या बालकवितांनी मला खूप आनंद दिलाय. मी अगदी
लहान मूल होऊन त्या लिहिलेल्या आहेत. तुम्ही असं म्हणतात की किती मोठा एखादा तत्वचिंतक जरी झाला किंवा तत्वज्ञ झाला तरी पण त्याच्या मनामध्ये एक निरागस बालक त्यांनी जिवंत ठेवलं पाहिजे, तसं ते तुम्ही कायम ठेवलेलं आहे. अजूनही मी जेव्हा बालकविता लिहित असतो हं. किंवा मुलांसाठी लिहित असतो हं. तेव्हा मी 8-10 वर्षाचा मुलगा झालेला असतो हं. अशी माझी भावना असते आणि त्यामुळेच माझ्या कविता मुलांनाही तितक्याच आवडत असाव्या. आणि ते मुलांसाठीची आणखी एक कविता आहे हो, ती हो. मुलांना खूप आवडते, ती तुमच्याकडे तुमच्या समोर सादर करतो. हो. दिलखुलास साठी खास. हो. कवितेचं नाव आहे असं जर झालं तर. बर. मुलांची कल्पना शक्ती फार प्रचंड असते आणि त्यांना कुठली गोष्ट छोट्या स्वरूपात नको असते, तर अतिशयोक्ती त्यांना खूप आवडते मोठ्या स्वरूपात. माझा मुलगा आहे मोनू नावाचा, तो लहान असताना त्याला अशाच काही अफाट गोष्टींची आवड असायची. तर त्यांनी ही कविता लिहिताना माझ्या डोळ्यासमोर त्याच्याच भावना होत्या आणि त्यातूनच ही कविता आलेली. कवितेचं नाव आहे असं जर झालं तर. आईस्क्रीमचा कोन हवा इतका मोठा, आईस्क्रीमचा कोन हवा इतका मोठा, त्याच्या पुढे वाटावा टॉवर सुद्धा छोटा. थंडगार लस्सी नळातून यावी, थंडगार लस्सी नळातून यावी, ग्लास भरात जमेल कसं बादली भरून घ्यावी. आंब्याच्या झाडाला मँगो कुल्फी यावी, आंब्याच्या झाडाला मँगो कुल्फी यावी, झाडावरशी तोडून वाटेल तेव्हा खावी. चोहीकडे सरबताचे पूर वाहत यावेत, चोहीकडे सरबताचे पूर वाहत यावेत, बर्फ गोळे लाले लाल त्यावर तरंगावेत. असं जर झालं तर किती मजा येईल, असं जर झालं तर किती मजा येईल. उन्हाळ्याची सुट्टी ही गारेगार होईल, उन्हाळ्याची सुट्टी ही गारेगार होईल. अशा कविता लहान मुलांसाठी लिहिलेल्या आहेत. आता सरांनी जशा बाल कविता संग्रह लिहिलेले आहेत, कामगारांच्या घामाचे संदर्भ, कष्टकऱ्यांच्या परिश्रमाचं त्याच्यामध्ये संदर्भ आले, पण तसंच सरांनी केवळ इतकंच लिखाण करून सर थांबलेले नाही, तर त्यांनी मित्राची गोष्ट नावाची हे एक कादंबरी, किशोर कादंबरी आहे, तरुणांसाठी त्यांनी लिहिलेली आहे. तर या कादंबरीबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल सर. ह्या कादंबरीचा जो नायक आहे तो त्याला शेतीप्रिय आहे. अनेकदा आपण विद्यार्थ्यांना विचारतो की तुला मोठेपणी काय व्हायचंय, तर मला शेतकरी व्हायचंय असं उत्तर कोणीच देत नाही. प्रत्येकाला डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक, शिक्षक असं काहीतरी व्हायचं असतं, पण शेतकरी कुणालाच व्हायचं नाही आजकाल. ह्या माझ्या कादंबरीच्या नायकाला, त्याचा नायकही खेडूत आहे, त्याचं नाव नवनाथ आहे आणि त्याला शेतकरी व्हायचंय. तो शाळेत अतिशय हुशार आहे, कल्पक आहे, सृजनशील आहे, पण तरीही तो शिक्षकांना ठामपणे सांगतो की सर मला मोठा होऊन चांगला शेतकरी व्हायचंय, उत्तम शेतकरी व्हायचंय. आणि मग तो निरनिराळे प्रयोग करत राहतो. शिक्षकांच्या गळ्यातला ताईत होतो, विद्यार्थ्यांच्या गळ्यातला ताईत होतो. आणि आम्ही ज्या प्रकारची शाळा लहानपणी शिकलो 30-40 वर्षांपूर्वी, ते शालेय जीवन कसं होतं, किती आनंददायी होतं. अभावग्रस्ततेतही किती आनंद होता. अनवाणी पायांनी शाळेत जाणारी मुलं, बिनपैशाचे त्यांचे खेळ, गावातील प्रथा परंपरा, गावातील म्हणी, वाक्प्रचार, चालीरीती, ह्या सगळ्या त्या कवितेत अगदी फेर धरून येतात आणि ग्रामीण जीवन आपल्याला अनुभवायला मिळतं. ते किती प्रसन्न होतं, त्यातली निरागसता किती उत्कट होती, हे सगळं या कादंबरीच्या माध्यमातून कळेल. मोठा झाल्यानंतर खरोखर तो मुलगा शेतकरी होतो, उत्तम शेतकरी होतो, शेवग्याची लागवड करतो. माझे शहागावचे मित्र आहेत बाळासाहेब मराळे, त्यांचा जो इतिहास आहे तो मी या नायकाशी जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसाच हा नायक
शेवगा तज्ञ होतो त्याला राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार मिळतात, जगभर त्याचं नाव होतं, शेवगाचे नवे वाण तो शोधून काढतो. हे सर्व करत असताना माझ्या डोळ्यासमोर बाळासाहेब मराळे होते आणि कादंबरी म्हणजे कल्पना विलास असतो, परंतु आपण जी पात्र वास्तव जगण्यातली असतात त्यांची जोड देण्याचा प्रयत्न आपण त्याला करत असतो. तर त्या माध्यमातून आज आपला शेतकरी शेतीप्रधान आपला देश आहे, परंतु शेतीला आपण दुय्यम स्थान दिलेलं आहे आपल्या जगण्यात. सरकारकडूनही दुर्दैवाने शेतीची अवहेलनाच झालेली आहे. शेतकरी आपल्याला आत्महत्या करताना दिसतो. म्हटलं तर प्रत्येक तालुक्यात कृषी विद्यापीठ हवंय. शाळेत अगदी पहिल्या वर्गापासून शेतीचं शिक्षण देणं गरजेचं आहे. त्या माध्यमातून किमान शेतीची महती किंवा शेतकऱ्यांचं महत्व येणाऱ्या पिढीला कळेल, किंवा शेतकऱ्याचा दुस्वास कोणी करणार नाही. पण दुर्दैवाने ते तसं होतंय. म्हणून माझी तर अशी इच्छा आहे, या कादंबरीच्या माध्यमातूनही मला सांगायचं आहे की शालेय अभ्यासक्रमातही अगदी शेती हा स्वतंत्र विषय असावा आणि शेतीची माहिती विद्यार्थ्यांना सर्व स्तरातल्या दिली जावी. प्रत्येक तालुका जिल्हा पातळीवर कृषी विद्यापीठ हवीत आणि असं जर आपला शेतीचं शिक्षण प्रत्येकाला मिळालं तर चांगली शेती आपल्या देशातील शेतकरी करू शकतील. आजकाल काय होतंय की घरात जर 4 भाऊ असतील किंवा 2 भाऊ असतील, जो शिकतो तो नोकरी निमित्ताने बाहेर पडतो किंवा इतर उद्योग व्यवसाय करतो आणि ज्याचं शाळेत डोकं चालत नाही किंवा शालेय शिक्षणात जो काही खास कर्तृत्व दाखवू शकत नाही, त्याला मग नाईलाजाने शेतीकडे पाठवलं जातं. पण जर घरातल्याच हुशार विद्यार्थ्याला शेतीचं शिक्षण दिलं आणि तो जर शेतीवर राहिला तर तो शेतीचाही तो निरनिराळे प्रयोग करेल नक्कीच आणि चांगली शेती करून आपल्या शेतीप्रधान देशाची चांगली प्रगती करू शकेल असं मला वाटतं. आणि ते या कादंबरीतून मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुमच्या पाठीमागे मी असं आपले जी गाव आहेत, वडांगळी आणि वडांगळीच्या आसपासच्या गाव, यांची काहीतरी काव्य मी माझ्या वाचनात आलं, तर त्या संदर्भाने आम्हाला काही सांगा आणि ते सादर केलं. ते इरिंग मिरिंग या बालकविता संग्रहात आहे, मुलांसाठीच ते लिहिलं होतं. अच्छा. आणि आता आमची जी गावं पाहिली ना तुम्ही, वडांगळी, खडांगळी, कीर्तांगळी, चोंडी, मेंढी, या प्रत्येक गावांमध्ये तुम्हाला एक यमक दिसेल. बरोबर, एक यमक आहे. आणि मग ही गाणी त्या गावाच्या एकेका छोट्या छोट्या वैशिष्ट्यांसह घेऊन मग मी त्या आपल्या परिसरातल्या वडांगळीच्या पंचक्रोशीत जी गावं आहेत त्यांच्यावर एक मुलांसाठी कविता लिहिण्याचा प्रयत्न केला होता. आणि हो, त्यात ती कविता आहे. सर आपल्याला ती कविता वाचून दाखवा. अतिशय गंमत आहे त्या कवितेमध्ये. माझ्या ती वाचनात आली होती आणि व्हॉट्सअपला पण ते अधूनमधून वर्षातून एखाद्या दिवशी फिरत असते, ते ग्रुपला वगैरे येत असते. तर गावांवरची ही कविता अनेकांना आवडलेली आहे. मला गाऊन सादर करता येत नाही त्यामुळे कवितेचं नाव आहे वडांगळी खडांगळी. वडांगळी खडांगळी आणि कीर्तांगळी, वडांगळी खडांगळी आणि कीर्तांगळी, गावांची नावे किती जागा वेगळी, नावे जुळ्या बहिणींची ज्याच्या त्याच्या तोंडी, नावे जुळ्या बहिणींची ज्याच्या त्याच्या तोंडी, देव नदी काठी उभ्या सोंढी आणि मेंढी, कोमलवाडीला फार अंघोळीची गोडी, कोमलवाडीला फार अंघोळीची गोडी, उषाशी म्हणून तिच्या वसली घंगाळवाडी. घंगाळातून आपण आंघोळ करत असतो. गाढवावरून जावयाची धिंड निघे भारी, गाढवावरून जावयाची निघे धिंड भारी, वडांगळीच्या प्रथांची तऱ्हा अशी न्यारी, कीर्तांगळीची कीर्ती
वर्णू सांगा किती. कीर्तांगलीची कीर्ती वर्णू सांगा किती. चौदार इथल्या कांद्याची सर्वदूर ख्याती. सांगवीच्या संगमी दत्ताचं ठाण. सांगवीच्या संगमी दत्ताचं ठाण. तोरा आमदारकीचा मिरवी सोमठाण. वा. आदरणीय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून. राणे खानचा इतिहास सांगे देवपूर. राणे खानचा इतिहास सांगे देवपूर. होळकरांचे निमगाव नाही फार दूर. शहीद संदीप ठोकचे अमर झाले नाव. शहीद संदीप ठोकचे अमर झाले नाव. भारतभर गाजले खडांगळी त्याचे गाव. दातली खोपडी राहिली दूर. दातली खोपडी राहिली दूर. थोडी कळ काढा. नाव गाव नका शोधू आला मान मोडा. लहरी आहे एक लहरे. लहरी आहे एक लहरे. थोडे पुढे वळा. माणुसकीने फुलला बघा आगानाचा मळा. तकतराव वाढवी पंचाळ्याची शान. तकतराव वाढवी पंचाळ्याची शान. गोपाळ जेऊ घालण्याचा कान्होबाला मान. 5 गावे जमून रंग इथे खेळती. 5 गावे जमून रंग इथे खेळती. पंचाळ्याच्या रंगात सारी गावे रंगती. पंचाळ्याच्या रंगात सारी गावे रंगती. वा, खूप छान सर. आणि याने लहान मुलांना गावांची ती वैशिष्ट्यपूर्ण माहिती होती त्यातून. बरोबर. छान. सरांच्या इरिंग मिरिंग मध्ये ती कवितेचा समावेश केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, आता मी आपल्या दिलखुलासच्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतो आहे. आणि सरांना मी शेवटी 2 प्रश्न विचारून थांबणार आहे. ते असं की सर, आता काही नवोदित आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये काही कवी निर्माण होत आहे किंवा कवितेला आता त्यांना कवितेचं बोट धरून समाजापुढे यावं असं त्यांचा मानस आहे. तर या नवोदित पिढीला आपण काय सांगाल? त्यांना काय प्रेरणा द्याल किंवा काय मार्गदर्शन कराल? खर तर मी मार्गदर्शन करण्या इतका मोठा नाही किंवा मलाही अजून चांगली कविता सापडलेली नाही. चांगल्या कवितेच्या शोधात अजूनही मी आहे. माझ्या हातून अजूनही खूप उत्तमोत्तम चांगल्या कविता लिहून व्हाव्यात असं मला वाटतं किंवा वाटत राहील. तर प्रत्येक कवी हा चांगल्या कवितेच्या नेहमी शोधात असतो आणि खूप आधी वाचलं पाहिजे खूप. बरोबर. आणि थोडंफार लिहिलं पाहिजे. जेव्हा आपण आडातच नसेल तर पोहऱ्यात येणार कुठून. म्हणून आपलं वाचन खूप वाढवलं पाहिजे. चांगलं चांगलं वाचलं पाहिजे. आधीच्या पूर्वसुरींच्या कविता तर आपण वाचल्या पाहिजेतच, पण आपल्या समकालात इतर कवी काय लिहित आहेत त्यांच्या कविता आपण वाचल्या पाहिजे. मी लिहित असताना माझ्या आजूबाजूचे कवी काय लिहित आहेत तेही आपल्याला कळलं पाहिजे. आपल्या कवितेला त्यामुळे एक दिशा मिळते. तसंच आपल्या आजूबाजूचा भवताल, आपलं जगणं भोगणं हे आपल्या कवितेत आलं पाहिजे. नाविन्य हे कवितेचं एक उत्तम वैशिष्ट्य आहे. म्हणजे आईबद्दल कविता प्रत्येक कवीने लिहिलेली असते किंवा पावसाबद्दल प्रत्येक कवी कविता लिहितो. पण पावसाबद्दल मी लिहिलेल्या कवितेत मी वेगळं काय लिहितो, आईबद्दल मी लिहिलेल्या कवितेत मी वेगळं काय सांगतो, असं वेगळं काहीतरी मला कवितेत सांगता आलं पाहिजे, तरच ती कविता लिहिण्यात अर्थ आहे. किंवा मग इतरांनी लिहिलंय तेच मी जर अनुकरण करत राहिलो तर माझी स्वतःची कविता मला गवसणार नाही. तर कविता ही आपल्या अनुभवातून आली पाहिजे. आपल्या अनुभवाचा अर्थ तिच्यात आला पाहिजे. आपल्या प्रतिभेचा, आपल्या जगण्याचा स्पर्श तिला असला पाहिजे. आणि म्हणूनच खूप वाचा आणि मग थोडं लिहा आणि अभ्यासोनी प्रकटावे असं जसं रामदास स्वामी म्हणतात तसं कवितेच्या बाबतीत झालं पाहिजे. आपण स्वतः आधी आपल्या कवितेचे समीक्षक बनलं पाहिजे आणि मग तुमची नितळ स्वरूपाची कविता येईल असं मला वाटतं. आणि पुन्हा एकदा सांगतो की अजून मी देखील चांगल्या कवितेच्या शोधात आहे
चांगली कविता माझ्याही आणि हातून लिहून व्हावी. कुठलाही साहित्यिक म्हणा, कवी म्हणा, हा नेहमी अतृप्तच असला पाहिजे. खरं तर अतृप्त असणं हे आध्यात्मिक भाषेमध्ये तो अवगुण मानला जातो. परंतु कवीने मात्र अतृप्तच असावं. त्याचं कारण असं आहे, कवी काय किंवा लेखक काय, तो जर तृप्त झाला तर त्याची नवनिर्मितीच थांबून जाते. बरं. आणि म्हणून तुम्ही जे म्हणतायत की तुम्ही आता एवढ्या कविता संग्रह जवळजवळ 10-12 तुमची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. तरीही तुम्ही म्हणता मी नवीन कवितेच्या शोधात आहे, मला पाहिजे अशी कविता जमलेली. हाच भावसार सरांचा नम्रपणा आहे आणि तोच त्यांची नवनिर्मिती सुचवत आहे की ते अजून अतृप्त आहे. जेव्हा ते अशी म्हणजे अतृप्ततेतूनच ते तृप्तीकडे जाणार आहेत, असा त्यांच्या कवितेचा प्रवास आहे. आणि सर, शेवटी आम्हाला एक सांगा की आता इथून पुढच्या काळामध्ये आणि सध्या तुम्ही कशावर लिखाण करताय, त्या लिखाणाबद्दल सांगा. पुढचं काय लिहिण्याचा मानस आहे किंवा कुठला नवीन काही साहित्य प्रकार अजून काही घेणार आहात का, याबद्दल आम्हाला सांगा. सध्या माझ्या डोक्यात गेल्या 1 वर्षापासून एक कादंबरीचा विषय घोळतो आहे. आणि यापुढील येणार पुस्तक हे कादंबरीच असणार आहे. अच्छा. त्याचबरोबर 2 बालकविता संग्रही प्रकाशनाच्या मार्गावर आहे. एक ललित लेखनाचंही एक पुस्तक, त्याचा मजकूर छपाईसाठी जवळपास तयार आहे. आणि मागच्या वर्षभरात आपल्या सिन्नर तालुक्यातील खानगाव येथील मच्छिंद्र शिरसाट या युवकाने सैन्य दलात शिपाई म्हणून रुजू होऊन कर्नल पदापर्यंत झेप घेतलेली आहे. आणि त्यांचं आत्मचरित्र शब्दांकित करण्याची संधी मला मिळाली. आणि ते अतिशय दर्जेदार असं आत्मचरित्र येत्या काही काळातच वाचकांच्या समोर येणार आहे. तर तेही मराठी साहित्य विश्वातील अतिशय चांगलं असं वाचनीय आत्मचरित्र असेल असं मला सांगावंसं वाटतं. आणि 2 बालकविता संग्रह ही येत्या काळात येतील. तर त्यातील एक बालकविता संग्रह म्हणजे आपण लहानपणी जी खेळगाणी किंवा बोलगाणी, समजा आपडी थापडी गुळाची पापडी, ये रे रे पावसा तुला देतो पैसा, गाणी लहानपणी, अशा अनेक, दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, अशी जी खेळगाणी होती आपल्या लहानपणीची, त्याचं एखादं कडवं आपल्याला माहित असायचं, पुढच्या ओळी माहित नसायची. तर ती कविता जर पूर्ण असती तर काय असती असा विचार करून काही कविता लिहिलेल्या आहेत. तर ती चांगलं पुस्तक ते ठरेल असं मला वाटतं. खूप छान. सरांचा जो काही जीवनमान आहे, म्हणजे ते अजूनही कवितेचा प्रवास त्यांचा थांबलेला नाही. सर आपल्याला नवनवीन कविता देत राहणार आहेत, काही कादंबऱ्या त्यांच्या येणार आहेत. आत्ताच त्यांनी सांगितल्या पद्धतीने आपले ठाणगावचे कर्नल मच्छिंद्र शिरसाट यांचं चरित्र, त्याचं शब्दांकन सर करतायत आणि ते आपल्याला लवकरच प्रकाशित होऊन वाचायला मिळेल. मराठी वाचकांसाठी फार मोठी मोलाची संधी ती असेल. आणि म्हणून शेवटी आपलं दिलखुलास या कार्यक्रमाच्या शेवटी मी सरांना त्यांचे ऋणनिर्देश मानताना हेच म्हणेन की त्यांच्यावरती सरस्वती प्रसन्न आहे, त्यांच्यावरती कृपाशीर्वाद आहे, तो असाच राहू द्या. त्यांच्या हातून मराठी साहित्य सृष्टीची सेवा घडावी आणि त्यांना उदंड आयु, आरोग्य, प्रचंड कर्तृत्व त्यांच्याकडून घडावं अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि सर, तुम्ही आम्हाला दिलखुलास कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आलात आणि आम्हाला भरभरून वेळ दिलात, आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, याबद्दल सरांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद.